जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, त्याचा सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपले दर्शक कॉमेंट्स करतात हाशमी कास्ट ही म्हणजे 30 नंबर सिरियल वर आहे, याच्यावरती व्हिडिओ बनवा हिंदी भाषा में. ये देखो, ये हाशमी जो कास्ट है हमारे महाराष्ट्र में, जो भी मतलब है जाति व्यवस्था, ये मतलब है डिपेंड करती है तुम्हारा जो परंपरागत मतलब है जो ट्रेडिशनल बिजनेस रहता है, बाप दादा के दौर से जो बिजनेस करते हो उसके ऊपर वो जो जाति का मतलब है ना वो जात लिखी जाती है. अभी वैसे देखा जाए तो ये हाशमी, ये ट्राइब के मतलब है संबंधित रहते हैं. तो अभी ये मागास वर्ग ने जो है अनेक जाति और उनका जो व्यवसाय है, बिजनेस यानी बाप दादा के दौर से चलने वाले बिजनेस, कौन कौन सी जाति, कौन कौन सी उनके मतलब है बिजनेस है, परंपरागत व्यवसाय बोलते जिसे. तो उसकी लिस्ट जो है मैंने पीडीएफ की लिस्ट लिंक जो है मेरे वीडियो के कमेंट बॉक्स में दी है. आप एक बार, क्योंकि बहुत बड़ी लिस्ट है, एक बार जिसको भी डाउट है कि हमारे जो जात है उसका परंपरागत व्यवसाय क्या होता है, तो ये आपको वो सारी डिटेल उसमें जो है हमारा महाराष्ट्र मागास वर्ग आयोग ने बनाया है, तो उसके अंदर आपको मिल जाएगा. एक बार उसको जरूर पढ़ लें. नेक्स्ट क्वेरी आहे, सर टीसी कशाला, फुल फॉर्म काय आहे. बघा, टीसीचा अर्थ होतो ट्रान्सफर सर्टिफिकेट. आता लिव्हिंग सर्टिफिकेट बहुतेक जे कॉलेजेस आहेत ते जनरली लिव्हिंग सर्टिफिकेट देत नाही. तुम्हाला पुढील शिक्षणासाठी ज्या पण विद्यालयांमध्ये शिक्षण घ्यायचं असतो तर तिथं ते टीसी द्यायचा असतो. तर टीसी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट, त्याचा फुल फॉर्म असा होतो. नेक्स्ट क्वेरी आहे, गवर्नमेंट एग्जाम फॉर मेन SC ST OBC एंड जनरल ऑप्शन होता है, पर मेरी कास्ट NT में है, तो कौन सा ऑप्शन सही है सर जी, थोड़ी जानकारी दीजिए. ये देखो, जो तुम सेंट्रल गवर्नमेंट के जो एग्जाम्स रहते हैं उसके अंदर तीन ही मतलब है जाति रहती है. एक शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और OBC. सेंट्रल के अंदर विजय एंटी नहीं होता है, लेकिन जो विजय एंटी वाले हैं वो सेंट्रल के अंदर OBC के अंदर काउंट होते हैं. मतलब तुम्हारा जो एंटी या विजय होगा तो आप OBC के अंदर मतलब है ना वहां पे आपका आप उस कैटेगरी में आओगे. नेक्स्ट आहे, गुड इन्फॉर्मेशन. आय विश टू नो आफ्टर हाउ मेनी डेज आय विल रिसीव द कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट व्हेन इट वॉज अपलोडेड इन पब्लिश टॅब ऑफ भारती वेबसाइट. डेट माय डिस्प्ले पीरियड वॉज 11/1/24 till 26/1/24. टुडे इज 27. हे बघा, आता तुमचा जो अर्ज केलेला आहे तर जात पडताळणीचा जो म्हणजे त्यांनी मर्यादा दिलेली आहे ती 3 महिन्याची असते. म्हणजे तुम्ही अर्ज केल्यापासून 3 महिन्यामध्ये तुम्हाला जात पडताळणी भेटते. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने ते घेऊ शकतात. आता याचा असा स्पेसिफिक 3 महिन्याचा जरी त्यांनी सांगितलं असेल किंवा 5 महिन्याचा, तर जर तुमचा म्हणजे एज्युकेशन म्हणजे पर्पज असेल तर जात पडताळणी समिती अशी जी प्रकरण आहेत ती 2 महिन्यामध्ये त्याचा निपटारा करण्याचा प्रयत्न करते. कधी कधी समितीकडे जास्त वर्कलोड नसला तर 1 महिन्यात पण मिळतात आणि कधी कधी उशीर पण लागतो. ते डिपेंड्स करतोय तुम्ही जे डॉक्युमेंट्स वगैरे कसे अपलोड केले. जर तुमचा व्यवस्थित डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड असेल, वंशावळ व्यवस्थित असेल, म्हणजेच तुमचा अर्ज जर व्यवस्थित असेल तर ते समिती त्याच्यामध्ये काही त्यांना क्वेरीज वगैरे दिसली नाही, त्यांना काही ऑब्जेक्शन वगैरे दिसला नाही, तर फर्स्ट अटेम्प्ट मध्येच तुम्हाला व्हॅलिडिटी मिळते. परंतु व्हॅलिडिटीचा जो पिरियड आहे तो 3 महिन्याची मुदत असते आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 म्हणजे 5 महिने. नेक्स्ट क्वेरी आहे, माझी 2019-12वी झाली असून त्यासाठी मी जात पडताळणीसाठी अर्ज केला, परंतु फाईल रिजेक्ट झाली कारण NTB कॅटेगरी असल्याने मानक दिनांकाचा पुरावा नसल्याबाबत
व सोबतीला कोणत्याही नातेवाईकाचे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याने त्रुटी सांगण्यात आली. आता 5 वर्षाचा गॅप आहे. माझ्याकडे मानक दिनांकाचा पुरावा नाही, परंतु भावकीतील जात पडताळणी प्रमाणपत्र व सीईटीचा एक्झाम पोर्टलचा ऍप्लिकेशन फॉर्म असेल तर माझी पडताळणी होऊन मला व्हॅलिडिटी मिळू शकेल का? हे बघा, आता भावकीचा अर्थ इथं जो आहे ब्लड रिलेटिव्ह. जर तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये कोणाची व्हॅलिडिटी झाली असेल तर तुम्ही 2017चा जो GR आहे, म्हणजे रक्त नाते संबंध अंतर्गत कास्ट व्हॅलिडिटीचा जो GR आहे, त्या GR प्रमाणे, म्हणजे जर तुमच्या ब्लड रिलेटिव्ह मध्ये कोणाची व्हॅलिडिटी असेल तर त्याला महत्वाचा पुरावा मानून इतर पुराव्याची मागणी करू नये असा तो GR आहे. तर तुम्ही सीईटीचा ऍप्लिकेशन फॉर्म 15च्या ठिकाणी लावून तो अपलोड करू शकता. प्लस आता तुमच्या भावकी म्हणजे ब्लड रिलेटिव्ह मध्ये कोणाची व्हॅलिडिटी असेल तर ती व्हॅलिडिटी लावायची आहे. आणि त्यासोबतच ज्याची पण तुम्ही व्हॅलिडिटी लावताय तर त्याचा आणि तुमचा नातेसंबंध सिद्ध होण्यासाठी त्याचा लिव्हिंग सर्टिफिकेट, त्याच्या वडिलांचा लिव्हिंग सर्टिफिकेट, आता त्यांच्या वडिलांचे जे नाव आहे आणि तुमच्या वडिलांचं जो नाव आहे असं म्हणजे ते जुळलं पाहिजे. म्हणजेच त्याच्यासाठी जे आहे तुम्ही तुमचं ज्याचे पण तुम्ही TC वगैरे जे काय तुम्ही प्रूफ लावतायत, व्हॅलिडिटी लावतायत, त्यासोबत त्यांचे म्हणजे एका PDF मध्ये 5-6 डॉक्युमेंट तुम्ही एका PDF मध्ये मर्ज करून अपलोड करू शकता. आणि शक्य असेल तर तुमच्या वडिलांचा आजोबा असतील किंवा त्यांचे आजोबा, म्हणजे जेणेकरून तुमची नातेसंबंध स्पष्ट होईल. या प्रकारे तिथं तुम्हाला ते अपलोड केलं तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, MSCET एक्झामिनेशन पोर्टलचा ऍप्लिकेशन फॉर्म सोबत जोडला तर होईल का? हो, चालतंय. जर फॉर्म 15A ठिकाणी तुम्ही MSCETचा जो एक्झामिनेशन पोर्टलचा ऍप्लिकेशन फॉर्म पण जोडला तरी चालतंय. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी कास्ट व्हॅलिडिटी 2022ला काढली होती, पण तेव्हा माहिती नव्हते की मी ईमेलवर येते आणि नंतर माझ्या मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट केल्यामुळं त्याला ईमेल ID पण गेला आणि त्यासाठी पासवर्ड पण लक्षात नाही. ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ते म्हणाले की ईमेलवर येतायत, आता सर्टिफिकेट कसा मिळवायचा? हे बघा, जर तुमच्याकडे म्हणजे तो ईमेल ID रिकव्हर करण्याचे कोणताही साधन नसेल तर तुम्ही तुमचा जो समिती आहे तिथं डुप्लिकेट कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी दाखला मिळण्यासाठी तुम्ही अर्ज करा. तिथं तुम्हाला जे काय शासनाचे पैसे असेल ती फी भरून तुम्हाला तिथं अर्ज द्यायचे, प्लस एक अफिडेव्हिट द्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती व्हॅलिडिटी समिती, जर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी झाला असेल तर तुम्हाला ते मिळेल. माझा आता पुढचा नेक्स्ट क्वेरी आहे, हॅलो सर, माझ्या ग्रॅज्युएशन आर्ट्स मधून झाले आहे तर आता मला व्हॅलिडिटी काढायची आहे, त्यासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन असणं गरजेचे आहे का सर? हे बघा, जर तुमचं म्हणजे प्रोफेशनल कोर्स मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलेली असेल तर त्याच्यासाठी तुमची ऍडमिशन असणं गरजेचं आहे. आर्ट्स आणि कॉमर्स साठी म्हणजे व्हॅलिडिटी नसते, परंतु आर्ट्स आणि कॉमर्स साठी व्हॅलिडिटी नसते. मात्र तुम्ही जर आर्ट्स अँड कॉमर्स नंतर समजा कोणत्या प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेणार असाल तर तिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करता येते. नेक्स्ट क्वेरी है, सर गुड आफ्टरनून, मैंने 2007 में कास्ट डोमिसाइल वैलिडिटी निकाला था, उसको अपडेट कर सकते हैं क्या? ये देखो, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट या तो कास्ट वैलिडिटी, इसको अपडेट करने की कोई जरूरत नहीं है. वन टाइम भी निकालेंगे चलेगा. सिर्फ जो है तुम्हारा अगर समझो इनकम सर्टिफिकेट है या नॉन क्रिमिनल है, इसको ही मतलब अपडेट करना रहता है. बाकी डोमिसाइल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट वैलिडिटी सर्टिफिकेट, इसको अपडेट करने की कोई जरूरत नहीं है. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मी कास्ट व्हॅलिडिटी साठी प्रूफ म्हणून चुलत भावाची कास्ट व्हॅलिडिटी लावली आहे. माझ्या कास्ट सर्टिफिकेटवर माझ्या कास्टचा सिरियल नंबर 160 आहे आणि चुलत भावाची कास्ट सर्टिफिकेटवर 87 आहे. काही प्रॉब्लेम येईल का?
हे बघा, आता याच्यामध्ये आपण जर बार्टीच्या वेबसाईट वरती जर आपली कास्ट लिस्ट बघितली तर इथं कासार म्हणून 160 सिरियल नंबर पण आहे आणि त्याचबरोबर 87 पण आहे. ऍक्च्युअली त्यांनी हे सिरियल नंबरच्या बाबतीमध्ये करायला पाहिजे होतं, परंतु ठीक आहे. आता हे जे सिरियल नंबर आहे, आता हे पण अदर बॅकवर्ड मध्ये 87 वर कासार आहे आणि कासार अदर बॅकवर्ड मध्ये 160 वर पण आहे. तर म्हणजे तुम्ही जी तुमच्या ब्लड रिलेटिव्हची व्हॅलिडिटीचा सिरियल नंबर वेगळा असेल आणि तुमचा सिरियल नंबर वेगळा असेल तर त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. मात्र इथं तुम्ही ब्लड रिलेटिव्हची वरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करत असताना तुमचे जे नातेसंबंध आहेत ते स्पष्ट होणे गरजेचे आहे. तिथं तुम्ही जर ते नातेसंबंध जर सिद्ध करण्यात अपयशी ठरले तर तुमची व्हॅलिडिटी मध्ये त्रुटी येऊ शकते. तर त्यासाठी तुम्ही ज्याची पण व्हॅलिडिटीने तुमची जात सिद्ध करतायत तर त्यांचे डॉक्युमेंट्स प्लस त्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणा किंवा स्कूल अबस्ट्रॅक्ट, त्या म्हणजे समजा चुलत भावाचा असेल तर चुलत भावाचा शाळेचा LC प्लस त्यांच्या वडिलांचा काही शाळेचा निर्गम उतारा किंवा शाळेची LC असेल प्लस तुमचा शाळेचा LC, तुमच्या वडिलांचा शाळेचा LC, आजोबांचा असेल तर आजोबांचा, अशा प्रकारे जात म्हणजे तुमचे नातेसंबंध स्पष्ट होईल असे अनुरूप डॉक्युमेंट एका PDF मध्ये मल्टिपल डॉक्युमेंट एका PDF मध्ये तुम्ही अपलोड करू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे सर, सरकारने जे GR काढले कुणबीसाठी त्याची माहिती सविस्तर द्या, राजपत्र भेटले तर पहा. हे बघा, सध्या हा जो आहे अध्यादेश आहे, राजपत्र नाही. हे कधी होईल, ज्या वेळेस तुमचा अध्यादेश तुमचा जो समिती म्हणजे मंत्रिमंडळात ठेवला जाईल म्हणजे सभेमध्ये पारित होईल अधिवेशनामध्ये, तर त्यावेळेस मग त्याला जो आहे तो कायद्याचा स्वरूप मिळतो आणि तो कायदा झाल्यानंतर त्याला हायकोर्टात चॅलेंज होऊ शकतो, सुप्रीम कोर्टात पण चॅलेंज होऊ शकतो. मात्र ज्यावेळेस ह्या आपल्या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित झाला बहुमताने तर मग त्याचा GR निघतो आणि त्याचं राजपत्र निघतो आणि त्याची कॉपी सध्या ऑनलाईन नाहीये, ते फक्त अध्यादेश आहे. तर सध्या GR नाहीये. GR आल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. नेक्स्ट क्वेरी आहे सर, माझ्या वडिलांच्या भावाची कास्ट SC आहे, शाळेत माझ्या दाखल्यावरती NT लागली आहे चुकून, तर माझ्या मूळ जातीचा दाखला काढायचा आहे, काय करावे. हे बघा, आता तुमच्या दाखल्यावरती चुकून NT झालाय परंतु तुम्ही तुमचे वडिलांची भावांची यांची SC आहे, तर मग त्याच्यावरनं तुम्ही तुमची जात क्लेम करू शकतात आणि तुमचा NT चा जो आहे चुकीची जे आहे त्याच्या बाबतीत एक तुम्ही तिथं अफिडेव्हिट द्या का माझा जो शाळेच्या दाखल्यावरती चुकून NT झालेला आहे परंतु माझी जात अमुक अमुक आहे आणि त्याच्यासाठी जो पुरावा म्हणून वडिलांची भावांची ज्यांचे पण तुमच्याकडे. मात्र इथं एक गोष्ट लक्षात घ्या, आता वडील आणि भाऊ ज्यांची पण तुम्ही देत असाल तर त्यांचा मानक दिनांक, आता SC चा मानक दिनांक काय आहे 1950, तर 1950 पूर्वी तुमच्या जाती संबंधातला तुम्हाला तिथं पुरावा जोडणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.